हॅलो. डॉक्टर चिराग यांनी मॅन ऑफ दिस मॅचसाठी स्टेजशी संपर्क साधावा. 43 रनांची नॉटआउट खेळी आणि 4 सिक्स आणि 4 बॉल मारून 4 फोर मारून जबरदस्त असे खेळी केलेली आहे. 43 रन नॉट आउट्स फ्रॉम डॉक्टर चिराग. प्लीज कम इन द स्टेज. डॉक्टर चिराग डॉक्टर चिराग यांनी प्लीज स्टेजवर यावे. 43 नॉट आउट्स, 4 runs and 4 six. डॉक्टर चिराग. शशी सर, करपे सर, डॉक्टर विकास करपे सर यांनी डॉक्टर चिराग यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यावा. 43 रन्स नॉट आउट, 4 बाउंड्रीज आणि 4 सिक्स. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स डॉक्टर चिराग. डॉक्टर चिराग यांना चांगल्या रीतीने टाळ्या झाल्या पाहिजेत. कॉंग्रॅच्युलेशन डॉक्टर चिराग. एक मिनिट थांबू ना. एवढी चांगल्या पद्धतीची बॅटिंग केल्यामुळे तुम्ही जरा 2 शब्द सांगावे अशी आमची विनंती आहे. सर्वप्रथम तर शहापूर डॉक्टर क्रिकेट असोसिएशनचे मी धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिली. इथे ग्राउंड पण मस्त आहे, बॉल पण मस्त जातोय, हवा पण मस्त आहे, पण तुम्हाला बॅटिंग करावी लागेल हवेच्या विरुद्ध दिशेने. ठीक आहे, ओके. नेक्स्ट मॅचेससाठी तुमची काय स्ट्रॅटेजी असणार आहे ते आता आपण बघू लॉर्ड्सवर कोणासोबत मॅच आहेत. थँक्यू डॉक्टर चिराग. कॉंग्रॅच्युलेशन. कोणाची आता एनडीएफ यांचा 12th प्लेयर प्लीज कम ऑन स्टेज. बॅट्समॅन नेम प्लीज. बॅट्समॅन नेम मिथिलेश. नॉन स्ट्राईक दिनेश आणि स्ट्राईकला आहेत मिथिलेश. आत्ताचा सामना सुरू होत आहे एनडीएफ वर्सेस नायगाव. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम सूर्या. बघूया डॉक्टर सूर्या बॉलिंग करत आहेत. डॉक्टर सूर्या. डॉक्टर सूर्या यांचा पहिला बॉल. बघूया मिथिलेश काय करत आहेत. वा, सुंदर असा फटका आणि चौकार. डॉक्टर मिथिलेश यांच्या बॅटमध्ये सुंदर असा चौकार आलेला आहे आणि 4 रनाची धावसंख्या पहिल्याच बॉलमध्ये डॉक्टर सूर्या यांना. माऊली वॉरियर्स प्रेझेंट्स डॉक्टर प्रीमियर लीग DPL 8. सुंदर असं आयोजन. डॉक्टर शशी यांची आयोजनाची सुंदर अशी प्रक्रिया आणि त्यांना साथ देत आहेत डॉक्टर विकास करपे. हॅलो. आणि स्कोअर कार्डला माऊलीवारचे सुप्रसिद्ध असे डॉक्टर किरण विशे. मिथिलेश यांचा दुसरा चेंडू आणि या व्हाईट. रनांची एक संख्येने वाढ. मित्रांनो, DPL 8 ह्या पर्वामधील हा 5वा सामना प्रगतीपर आहे. एनडीएफ वर्सेस VNDA ह्या संघामध्ये स्ट्राईकला आहेत ते डॉक्टर मिथिलेश, नॉन स्ट्राईकला आहेत ते डॉक्टर दिनेश. सूर्या यांचा दुसरा चेंडू. सुंदर असा शॉट आणि हा चौकार. मिथिलेश यांच्या बॅट मधून चौकार आलेला आहे आणि 4 संख्येने धाव वाढ झालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 9. सूर्या यांचा दुसरा चेंडू आणि धाव संख्या 9 या दिशेने. आता नेक्स्ट कॉमेंटेटर आहेत डॉक्टर पिके. डॉक्टर मिथिलेश, आतापर्यंत सुंदर अशी फलंदाजी बघायला मिळाली.
वा, बघूया सुंदर असा तडकावलेला चेंडू आणि परत एक वेळा 4 धावा. मिथिलेश यांनी तिसऱ्या चेंडूवर सुंदर असा चौकार मारलेला आहे आणि धावसंख्येने वाढ होत आहे 13 रन. सूर्या यांच्या तिसऱ्या बॉलवर सुद्धा मिथिलेश यांनी सुंदर चौकार मारलेला आहे आणि धावसंख्येने वाढ होऊन 13 रनावर थांबलेली आहे धावसंख्या. बघूया पुढचा चेंडू सूर्या यांचा. वा, सुंदर मारलेला आहे. बघूया प्लेयर्स कॅच घेत आहेत का, पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडून 2 रन पूर्ण केलेले आहेत सूर्या यांनी आणि तिसरीही धाव पूर्ण सूर्या. लॉंगच्या दिशेने मारलेला हा तट चेंडू आणि 3 धावा मात्र पळून काढण्यामध्ये यश मिळाले ते डॉक्टर मिथिलेश यांना. त्या 3 धावा मिळाल्या आहेत त्या एनडीएफ संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 16. डॉक्टर सूर्या व्हीएनडीए संघासाठी पहिले षटक प्रगतीपर. पुढचा सामना चेंडू करतायत ते सूर्या डॉक्टर यांचा. दिनेश. वा, सुंदर आणि हा षटकार. धावसंख्येमध्ये वाढ, 22 रनांची धावसंख्या झालेली आहे आणि एक शेवटचा बॉल सूर्या यांचा बाकी आहे. बघूया शेवटचा चेंडू हाताळतायत सूर्या आणि शेवटचा चेंडू सुद्धा सुंदर रीतीने तटवलेला आहे आणि बघूया क्षेत्ररक्षक होतय का आणि 4 धावा आणि टोटल 26 रनाची धावसंख्या पहिल्या ओव्हर मध्ये झालेली आहे. धावांची लयलूट केलेली आहे ती एनडीएफ संघाने. डॉक्टर सूर्या अशोक दिंडांची आठवण करून देतात आपल्याला. पहिलं षटक हे काहीसं महागडं 26 धावा खर्च केल्यात त्यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये. काहीशी आश्वासक अशी सुरुवात म्हणता येईल ती एनडीएफ संघाची. आश्वासक आणि आक्रमक अशी दोन्ही बाजूने म्हणता येईल अशी सुरुवात एनडीएफ संघाची. आघाडीचे दोन्ही फलंदाज क्रीजवरती तैनात. बिनबाद 26 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर एनडीएफ. नालासोपारा डॉक्टर माऊली वॉरियर्स प्रेझेंट्स डॉक्टर प्रीमियर लीग. सर्व डॉक्टरांना नम्र विनंती करतो का प्रत्येकाने जेवणाचा आस्वाद घ्यावा. कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये. प्रत्येक संघाने जेवणाचा आस्वाद त्वरित घ्यावा. आधी पोटोबा मग विठोबा. मला वाटतं विठोबा झालेला आहे काही जणांचा, आता त्यांनी पोटोबाचा आस्वाद घ्यायचा आहे. बघूया पुढचा बॉलर नेम. व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन्ही प्रकारचं जेवण आपल्याकडे प्लीज बॉलर नेम. उपलब्ध आहे. अमोल फिरोज, डॉक्टर फिरोज. बघूया फिरोज काय करतायत. व्हीएनडीए संघाकडून दुसरं षटक प्रगतीपर डॉक्टर फिरोज यांच्या रूपाने. आणि सुंदर असा पहिला बॉल काढलेला आहे फिरोज यांनी. ऑफ साइडच्या दिशेने चांगली अशी गोलंदाजी फिरोज यांची. मिथिलेश यांना काहीसं बीट केलेलं आहे त्यांनी. बघूया दुसरा चेंडू कशा रीतीने हाताळतायत फिरोज आणि बॅटिंग करतायत मिथिलेश. वा, ऑफ साइडच्या दिशेने काय फटका मारलाय लाजवाब आणि 6. मिथिलेश यांच्या बॅट मध्ये सुंदर असा षटकार आणि धावसंख्येमध्ये वाढ. डॉक्टर शिरसाड हे मला तर वाटतं भविष्यवाणी करतायत. बॉल टाकायच्या आधीच बोलतायत 6 मारणार हा. आणि त्यांच्या शब्दगुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी माऊली वॉरियर प्रेझेंट्स DPL 8चं आयोजन केले आहे आणि त्यांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बघूया पुढचा चेंडू हाताळतायत फिरोज. बघूया कार करतायत मिथिलेश. वा, आणि हा 6 जबरदस्त. मिथिलेश यांच्या बॅट मध्ये अजून एक षटकार आणि धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे आणि 30 धावसंख्या झालेली आहे 38. नॉट आउट एनडीएफ 38. डॉक्टर मिथिलेश तळ टाकून ठोकून उभे आहेत ते क्रीज वरती. आतापर्यंत उत्कृष्ट असे उंच षटकार बघायला मिळाले ते डॉक्टर मिथिलेश यांच्या बॅट मधून. हवेचा कल त्यांनी ओळखला आहे. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू लॉंगांच्या दिशेने गेलेला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड होताना 4 धावा मिळत आहेत त्या एनडीएफ संघाला.
आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार बघायला मिळाला आतापर्यंतच्या सलगच्या चेंडूमध्ये. ह्या 4 धावांमध्ये एनडीएफ जाऊन पोहोचली ती 42-42 धावा. सर्व संघांना विनंती करण्यात येत आहे का त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. सर्व डॉक्टरांना वैयक्तिक 25 धावांवरती खेळत आहेत ते डॉक्टर मिथिलेश. आतापर्यंत 2 उत्कृष्ट षटकार, 4 चौकार, 1 तिहेरी धावा, 1 डॉट. पुन्हा एक वेळा लॉंग ऑफच्या दिशेने तडकावलेला चेंडू षटकार आणि मिथिलेश यांच्या बॅट मधून सुंदर असा षटकार आलेला आहे आणि धाव संख्येमध्ये वाढ झालेली आहे. बघूया फिरोज यांचा दुसरा चेंडू आणि बॅट्समन आहेत मिथिलेश. वा, दुसरा एकदा 6. मिथिलेश मूर्ती लहान पण कीर्ती महान, काही षटकार मारला. धाव संख्येमध्ये वाढ 54. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याकडे नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज असतील वेंडे संघामध्ये, मात्र डॉक्टर मिथिलेश हे टायमिंगचे बादशाह समजले जातात. टायमिंग बघा मित्रांनो, काय सुंदर टायमिंगचा खेळ करतायत ते डॉक्टर मिथिलेश. सुंदर असे बॅट मधून उंच उंच फटके बघायला मिळते. आताच्या ह्या मॅच मध्ये, आताच्या ह्या ओव्हर मध्ये त्यांच्याकडनं त्यांच्या बॅट मधून 3 षटकार बघायला मिळाले. टोटल 28 धावा खर्च केल्या त्या डॉक्टर फिरोज यांनी आणि ह्या 28 धावांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 54. बॉलर नेम संघाचं अर्धशतक लावलेलं आहे ते एनडीएफ संघाने. प्लीज बॉलर नेम. बॉलर्स नेम बॉलर नेम वैभव. ओके, थँक्यू डॉक्टर वैभव. बघूया वैभव. आणि वाईट बॉल. आमचे पंच दिलीप बडवी काहीसा विश्राम करताना जिलेबीचा आस्वाद घेताना सुंदर असं जेवणाचं आयोजन केलेलं आहे. मी सर्वांना विनंती करतो, व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत आपल्याकडे. आपण यथेच्छ ताव मारावा, आपण जेवण करून घ्यावं, मनमुराद जेवण करून घ्यावं. वा, पुढचा चेंडू वैभव यांचा आणि सुंदर रीतीने मारलेला होता पण झेल सोडलेला आहे. क्षेत्ररक्षण गलिच्छ झालेला आहे तिथे आणि 1 रन घेऊन एनडीएफ ची धावसंख्या झालेली आहे 56. बॉल आणि आपल्या हाताची जी काही झोळी आहे यांचा काही संगम दिसला नाही. आमच्याकडे याला झोळी म्हणतात. बघूया अंपायर यांनी. पंचांची उज्जत घालू नये. नो बॉल. नो बॉल. अतिरिक्त धाव सुद्धा मिळते आणि फ्री हिट भेटते. आता ह्या तडफदार फलंदाज डॉक्टर मिथिलेश यांना बघूया. डॉक्टर मिथिलेश लॉंग ऑनच्या दिशेने तडकावलेला चेंडू बघूया. क्षेत्ररक्षक तैनात, फ्री हिट आहे असल्यामुळे झेलबाद घेऊन सुद्धा फलंदाज क्रीज वरती राहणार आहेत. मात्र 1 धाव पळून काढण्यामध्ये यश मिळाली ती डॉक्टर मिथिलेश यांना. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती परत एक वेळा लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला तडका आणि हा 6 धावा मिळवून देत आहेत ते एनडीएफ संघाला. डॉक्टर दिनेश यांच्या बॅट मधून खनखरीत षटकार बघायला मिळतोय तो एनडीएफ संघासाठी. ह्या 6 धावांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती धावसंख्या झालेली आहे 64. नॉट आउट 64. मिथिलेश वैयक्तिक 11 बॉलात 44 रनावर खेळतायत आणि दिनेश 4 बॉलात 17 रन. बघूया पुढचा वैभव यांचा चेंडू आणि सुंदर असा मारलेला आहे. बघूया आणि ते झेल मिस झालेला आहे.
आणि एक धाव पूर्ण केलेली आहे वैभव यांनी आणि धावसंख्येमध्ये वाढ होऊन 64 रनावर नॉट आउट एनडीएफ खेळत आहे. 65 बिलबाद 65. आतापर्यंतची मित्रांना सांगू इच्छितो, आतापर्यंतची एखाद्या संघाने केलेली सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे ही. मोठ्यातलं मोठं आव्हान उभं करतायत ते एनडीएफ संघाचे खेळाडू. डॉक्टर अमोर खालिक यांनी जेवण करावे, कारण खूपच सुकल्यासारखा चेहरा दिसतोय तुमचा. दोन धावा पळून काढण्यामध्ये यश मिळालंय ते एनडीएफ संघाला. ह्या दोन धावाबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 67. 67. बघूया वैभव यांचा पुढचा चेंडू आणि मिथिलेश काहीसे बीट झालेले आहेत, पण एक रन त्यांना बाईची वेळ आली आहे. मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय की व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. मंचाच्या पाठीमागे जो काही मंडप केलेला आहे त्या मंडपामध्ये उत्कृष्ट असं जेवण. वैभव यांचा पुढचा चेंडू बघूया. दिनेश आणि रिव्हर्स स्वीपचा सुंदर असा मारलेला आहे फटका आणि 4 रन आणि धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या जात आहे ती नॉट आउट 72. 72. मी तुम्हाला सांगू शकतो की वैयक्तिक आतापर्यंत मिथिलेश सर्वोच्च 48 धावांचा जो काही आव्हान उभं करतायत ते एनडीएफ संघ. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पुढचा आणि बॉलर नेम बॉलर सत्यजित. ओके. वैयक्तिक 46 धावांवर खेळत आहेत मिथिलेश. 13 बॉलात 46 रन आणि दिनेश वैयक्तिक 6 बॉलात 22 रनावर खेळत आहे. बघूया सत्यजित टू मिथिलेश. मिथिलेश यांना 50 रन्स पूर्ण करण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. सुंदर अशी बॅटिंगचा परफॉर्मन्स करत आहेत मला मिथिलेश. वाटतं डॉक्टर मिथिलेश यांनी ह्या जर 4 धावा जर तडकावल्या तर आत्ताच्या ह्या डीपीएल पर्व 8 मधलं पहिलं अर्धशतक बघायला मिळेल ते डॉक्टर मिथिलेश यांच्या बॅट मधून. बघूया डॉक्टर मिथिलेश सामना करतायत ते डॉक्टर सत्यजित यांचा. या इनिंग मधील शेवटचं षटक प्रगतीपर. सुंदर अशी धावसंख्या एनडीएफ संघाने 72 नॉट आउट असे 3 ओव्हर. वाह, मिथिलेश यांच्या बॅटिंग मधून 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली आहे त्यांची वैयक्तिक 52 रन्स ओनली 14 बॉल्स. 14 चेंडू मध्ये 52 धावांची इनिंग खेळले ते डॉक्टर मिथिलेश यांनी आतापर्यंत. मिथिलेश यांनी आतापर्यंत 5 6 आणि 5 4 बघायला मिळाले. एक तिहेरी धाव, एक डॉट, 2 एक एकेरी धाव आणि 2 एक दुहेरी धाव. अशा प्रकारे 52 धावा. सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात डॉक्टर मिथिलेश यांच्यासाठी. सत्यजित यांचा पुढचा चेंडू आणि काहीसे बीट होताना मिथिलेश. आता मात्र पुनरागमन केले ते डॉक्टर सत्यजित यांनी. पुन्हा निर्धावाचा चेंडू. बघू सत्यजित यांचा पुढचा चेंडू. बॅट्समन खेळतायत सत्यजित आणि पुन्हा एकदा चांगल्या अशा फटक्याने 4 रनाची वाढ झालेली आहे वैयक्तिक खात्यामध्ये मिथिलेश यांच्या आणि धावसंख्या झाली आहे त्यांचे वैयक्तिक 56 रन आणि टोटल 82 रन्स झालेले आहेत एनडीएफ संघाचे नॉट आउट. आपणास मगाशी सांगितलं होतं की व्हीएनडीए संघाकडे जरी उत्कृष्ट गोलंदाज असतील मात्र टायमिंगचे बादशाह समजले जातात ते डॉक्टर मिथिलेश. एनडीएफ संघाकडून लेदरचं क्रिकेट सुद्धा डॉक्टर मिथिलेश उत्कृष्ट पद्धतीने खेळतायत. बॉल घ्या, विकेट किपर बॉल घ्या. तेवढीच कमालीची कामगिरी करतायत ह्या टेनिस क्रिकेटमध्ये डॉक्टर मिथिलेश एनडीएफ संघासाठी. आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये या एनडीएफ या संघाची सर्वाधिक धावसंख्या झालेली आहे आणि वैयक्तिक 58 रन्सवर खेळत आहेत मिथिलेश. 82 रन्स, नॉट आउट 82 रन्स.
पुढचा चेंडू सत्यजित यांचा. बघूया कार काय येत आहेत मिथिलेश. वा 6 जबरदस्त असा तडकावलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने आणि धाव संख्येमध्ये वाढ होत असताना टोटल 86 रन बिनबाद, 88 रन्स नॉट आउट. अजून 2 बॉल बाकी आहेत. बघूया सत्यजित बॅटिंग करत आहेत बॅटर मिथिलेश आणि पुन्हा एकदा 4 रनाची वाढ झालेली आहे. टोटल 92 रन्स. सुंदर अशी बॅटिंग करत आहेत मिथिलेश आणि शेवटचा बॉल आहे सत्यजित यांचा. बघूया. वा सुंदर असा मारलेला आहे आणि मिथिलेश झेद बाद. 66 रनाची त्यांची धाव संख्या संपुष्टात आलेली आहे आणि 1 विकेट 92 रन्स. एनडीएफ यांचा आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये सर्वाधिक धावसंख्या असलेला हा संघ. बघूया नायगाव संघ पुढे कशी खेळी करतायत. एनडीएफ संघाने डॉक्टर पिके एनडीएफ संघाने 92 धावांची खेळी केली. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या डॉक्टर मिथिलेश यांच्यासाठी. आतापर्यंत अर्धशतक बघायला मिळालं ते त्यांच्या बॅटमधनं. उत्कृष्ट अशी फटकेबाजी बघायला मिळाली ती डॉक्टर मिथिलेश यांच्या रूपाने आणि धावांचा डोंगर उभा केला आहे तो व्हीएनडीए संघाकडे. व्हीएनडीए संघासाठी आव्हान ठेवलं आहे ते 93 धावांचं. 93 टू विन. 93 टू विन. माऊली वॉरियर प्रेझेंट्स डॉक्टर्स प्रीमियर लीग. सर्व संघांचे सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व संघांचे आणि डॉक्टरांचे हार्दिक स्वागत करत आहोत. तरी सर्व डॉक्टरांना माऊली वॉरियर्स तर्फे नम्रतेची विनंती आहे की कोणीही जेवणाशिवाय जाऊ नये. प्लीज सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्या. व्हेज आणि नॉन व्हेज जेवणाची सुंदर अशी तयारी केलेली आहे. तरी सर्व डॉक्टरांना माऊली वॉरियर्स यांच्याकडून नम्रतेची विनंती की प्लीज सर्वांनी जेवण करून घ्यावे. नेक्स्ट कॉमेंटेटर डॉक्टर पिके. आतापर्यंत उत्कृष्ट अशी पंचगिरी करत आहेत ते माझे मित्र सहकारी दिलीप बडवी सर, त्याच्यानंतर आरज सर आणि अमोल गोरे सर. आतापर्यंत उत्कृष्ट अशी पंचगिरी बघायला मिळाली आपल्याला ह्या 5वी मॅच मध्ये. ही 5वी मॅच डीपीएल पर्व 8 मधले प्रगतीपर आहे. एनडीएफ मी आपणास सांगू इच्छितो एनडीएफ वर्सेस व्हीएनडीए ह्या दोन्ही उभय संघामध्ये हा सामना 5वी मॅच खेळवली जात आहे. एनडीएफ संघाने प्रथम फलंदाजी करताना 92 धावांचं डोंगर उभा केलाय आणि 93 धावांचं आव्हान ठेवलंय ते व्हीएनडीए संघासाठी. नक्कीच हे व्हीएनडीए संघासाठी आक्रमक आणि आव्हानात्मक आव्हान इथं ठेवले आहे ते व्हीएनडीए संघासाठी एनडीएफ संघाने. सुंदर असं आयोजन आतापर्यंत सर्वोच्च अशी धाव संख्या उभी केली ती एनडीएफ संघाने. सुंदर असं आयोजन माऊली वॉरियर शहापूर यांचं या सोनाळे ग्राउंडवर असणाऱ्या सोनाळे ग्रामपंचायत मिस्टर थळे अँड फॅमिली यांचं हार्दिक अभिनंदन माऊली वॉरियर्स शहापूर यांच्याकडून. कारण त्यांनी हे सुंदर असं ग्राउंड उपलब्ध करून दिलं. तसेच सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि माहुली वॉरियर्स यांचे अथक असे परिश्रम आज पणाला लावत सुंदर अशी त्यांनी जे काही सामने हे क्रिकेटचे भरवलेले आहेत आणि चांगल्या रीतीने आयोजन तसेच पंच यूट्यूब लाईव्ह आणि सर्व सहकारी खूप खेळीमेळीने याचा आस्वाद घेताना आनंद लुटताना आणि चांगल्या रीतीचे क्रिकेटचे सामने हे खेळतात. डॉक्टर किरण विषय असतील, डॉक्टर शशी असतील, डॉक्टर अमोल असतील, डॉक्टर विकास करपे असतील, डॉक्टर पी के असतील, डॉक्टर प्रवीण डोंगरे असतील, त्याच्यानंतर डॉक्टर अमोल खारिक असतील. काय ते परिश्रम घेऊन सुंदर असे आयोजन केलेलं आहे. अशा या उन्हामध्ये ऊन आहे असं वाटतच नाहीये कारण ग्राउंडच तसं उपलब्ध झालेलं आहे आणि सुंदर असे सामने. प्लीज एनडीएफ यांनी ताबडतोब क्षेत्ररक्षण करून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम 12 player VNDA play 12 player. अशोक.
पहिली BDCC गोलंदाजी घेऊन येत आहे BMPA डॉक्टर अशोक. डहाणू यांच्या संघ नायकांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. यानंतर लॉर्ड्स पाडण्यात येणार आहेत. बॅट्समन नेम प्लीज. नायगाव. नॉन स्ट्रायकर स्ट्रायकर बॅट्समन नेम प्लीज. वेट 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 वेट. बॅट्समन नेम शुभम आणि धर्मेंदर. ओके. स्ट्राईकला शुभम आणि नॉन स्ट्राईक धर्मेंदर आणि बॉलिंग करतायत अशोक. पहिल्याच बॉलवर अशोक यांनी त्रिफळ चित केलेला आहे. मी विजेत्या संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय सर्व कर्णधारांना विनंती करतोय की आतापर्यंत झालेल्या मॅच मध्ये जे कोणी विजेते संघाचे कर्णधार आहेत त्यांनी स्टेजकडे यायचंय. मी डहाणू संघाच्या कर्णधारांना, BMPA संघाच्या कर्णधारांना, शहापूर संघाच्या कर्णधाराला तसेच BDCC संघाच्या कर्णधारांना, BDCC भिवंडी संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की लॉटसाठी आपण मंचाकडे स्टेजकडे यायचे. नेक्स्ट बॅट्समन डॉक्टर साजिद, डॉक्टर चिराग तांडेल BMPA संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. नायगाव. नेक्स्ट त्याच्यानंतर बॅट्समन नेम प्लीज. वाईड डिलिव्हरी. खूपच सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतायत मिस्टर अशोक. अतिरिक्त धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झालेली ती 1 या वाईडच्या रूपामध्ये खातं खोललेलं आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल लाईन लेंथ. BDCC संघ डॉक्टर साजिद सर आपल्याला विनंती आहे की आपण सुद्धा स्टेजकडे यायचंय. अशोक टू सूर्या. नेक्स्ट बॉल. खूपच सुंदर असा फटका मारलेला आहे 6 रनांसाठी सूर्या यांनी. एकदम मित्रांनो, टाकलेला मी बॉल. आपणास सांगू इच्छितो की DPL पर्व 8 मधील जो काही सेकंड राऊंड खेळवला जाणार आहे, ह्या सेकंड राऊंडचे जे काही लॉट्स आहेत हे आपल्या मंचावरती आपण उडवणार आहेत. त्यासाठी मी सर्वांना विनंती करतोय, सर्व कर्णधारांना, विजेत्या संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण मंचाकडे यायचंय. सुंदर असा टोललेला चेंडू नो मॅन्स लॉन मध्ये. टप्पा पडल्यानंतर सीमारेषे पार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 11. 1 बाद 11. सुंदर अशी गोलंदाजी करतायत मिस्टर अशोक, डॉक्टर अशोक. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेत आहेत ते अशोक टू सूर्या. पाहूया डोंगरा एवढं आव्हान समोर असताना कशी गोलंदाजी करतायत ते सूर्या. आणि काहीसे बीट झालेले, कळलेला न कळलेला चेंडू निर्धाव असा. धावसंख्येत कुठल्या प्रकारची वाढ झालेली नाहीये. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 11. 1 बाद 11 धावा. मंडपवाले, मी आपणास विनंती करत आहे की स्टेजवरती यायचंय. इकडे पंखा स्टार्ट आहे. अरे बंद करा. हॅलो हॅलो. गोलंदाजाचं नाव. मला ऑलराऊंडर भूमिका इथं करावी लागते. श्रीकांत. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते श्रीकांत. श्रीकांत टू धर्मेंदर. मागच्या ओव्हरमध्ये कुठल्याही प्रकारचे स्ट्राईक न मिळाले धर्मेंदर. शुक्ला 1 नंबर बॉलर. शुक्ला टू धर्मेंदर. आणि निर्धाव असा चेंडू. काहीही कळलेलं नाहीये धर्मेंदर यांना की काय करावं ह्या चेंडूवर. मारावं, सोडावं की काय करावं. बॅट फिरवली पण बॅटला स्पर्श सुद्धा झालेला नाहीये. निर्धाव असा चेंडू डायरेक्ट सेकंड राऊंड साठी लॉट्स उडवले जात आहेत. त्याच्यामध्ये पहिली मॅच शुक्ला. आता जे उडवलेले आहेत लॉट्स, पहिला लॉट्स NDF वर्सेस NMA. आणि झेल सुटलेला आहे इकडे. श्रीकांत. ओके. श्रीकांत बॉलिंग करतायत. श्रीकांत.
बघूया श्रीकांत पुढचा चेंडू टाकतायत आणि चांगला असा मारलेला आहे आणि सुंदर असा झेल. मित्रांनो, ह्या DPL पर्व 8 मधील सेकंड राऊंडचे जे काही लॉट्स आहेत हे इथं उडवण्यात आले. याच्यामध्ये पहिला जो सामना असेल तो BDCC वर्सेस BMPA भिवंडी उभय भिवंडी संघामध्ये खेळवला जाईल. त्यानंतरचा सामना शहापूर वर्सेस डहाणू या संघामध्ये खेळवला जाईल. आणि तिसरा सामना जो काही NMA ह्या संघाला जो बाय मिळाला आहे ह्या संघाबरोबर आता जी मॅच प्रगतीपर आहे ह्या संघामधून जो कोणी विनर असेल त्यांच्याबरोबर खेळवला जाईल. मी BMPA भिवंडी आणि BDCC भिवंडी या उभय संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण स्टेजकडे यायचंय. बॅट्समन नेम प्लीज. बॅट्समन नेम. बॅट्समन नेम. श्रीकांत यांचा पुढचा बॉल आणि चांगल्या रीतीने मारलेला लेग साइडला हा चौकार. बॅट्समन नेम सत्यजित. सत्यजित यांच्या बॅटने 4 रनाची वाढ झालेली आहे आणि धाव संख्या झालेली आहे 16. BMPA कॅप्टन यांनी त्वरित स्टेजशी संपर्क करायचा आहे. यानंतर लगेचच सेकंड राऊंडचे सामने खेळवण्यात येईल. सेकंड राऊंड मधील पहिला सामना BDCC भिवंडी वर्सेस BDCC भिवंडी वर्सेस BMPA संघामध्ये खेळवला जाईल. श्रीकांत यांचा पुढचा बॉल आणि काहीसे बीट झालेले आहेत बॅटर सत्यजित. मी BMPA संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय डॉक्टर भूपेश सरांना की आपण मंचाकडे यायचंय. सेकंड राऊंडचा पहिला सामना हा BMPA भिवंडी वर्सेस BDCC भिवंडी मध्ये खेळवण्यात येईल. याचा टॉस. श्रीकांत यांचा पुढचा बॉल टॉस का बॉस. आणि मी डॉक्टर शशी यांना विनंती करतोय की आपण कर्णधार या नात्याने शहापूर माऊलीवर टॉस उडवला जातोय. टॉस का बॉस बघूया. 13 आणि BMPA भिवंडी या संघाने टॉस विन केलेला आहे आणि त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. धन्यवाद डॉक्टर भूपेश. मी डॉक्टर भूपेश यांना विनंती करतोय आपण ह्या मॅच बद्दल सेकंड राऊंड बद्दल काय बोलाल. अतिशय सुंदर असं आयोजन पहिला केलेलं आहे. शहापूरवरनं इथपर्यंत टुर्नामेंट अरेंज करणं म्हणजे एक मोठी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये जेवण सुद्धा आम्ही आताच केलं आहे. अतिशय सुंदर असं जेवण होतं. मॅच बद्दल सांगायचं गेलं तर पहिली मॅच आम्ही चांगल्या पद्धतीने जिंकलेली आहे आणि दुसऱ्या मॅचमध्येही जास्तीत जास्त रन काढून आम्ही समोरच्या टीमवर प्रेशर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणार. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम. धन्यवाद भूपेश सर. नक्कीच विजू. दोन्ही तगडे संघांचा आणि उमद्या खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ आहेत. दोन्हीही मातब्बर संघ आहेत. मी नक्कीच आपल्या ह्या जे काही स्पोर्टनरशिपला नक्कीच सलाम करतो सर. मी यानंतर डॉक्टर साजिद यांच्याकडे जाईन. साजिद सर नक्कीच हा सामना रंगतदार होईल यामध्ये काही वाद नाही. आपण आपल्या संघाबद्दल आणि जे काही डॉक्टर भूपेश या BMPA भिवंडी संघाच्या कर्णधारांनी जे काही मनोगत व्यक्त केलंय आपण याबद्दल आणि आपली स्ट्रॅटेजी काय असेल याबद्दल आपण 2 शब्द बोलावे. BDCC की कोशिश रहेगी कि विजू. कम से कम रन विजू. दिया जाए. विजू यांचा पुढचा चेंडू हमारे पास काफी अच्छे बॉलर्स धर्मेंद्र आणि सुंदर रीतीने ऑफ साइडला मारलेला आणि हा चौकार. हमेशा एक अच्छा चैलेंज रहा है. ठीक है, हम लोग धर्मेंद्र. कोशिश करेंगे कि अच्छी बॉलिंग करें और धन्यवाद साजिद सर. नक्कीच आपणा दोघांनाही उभय संघांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. माऊली वॉरियर्स शहापूरकडून खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच आपण चांगला खेळ इथे दाखवाल आणि नक्कीच सेकंड राऊंडची जी काही मजा आहे इथे आपल्याला नक्कीच निर्माण करा यामध्ये काही वाद नाही. धन्यवाद सर. बघूया बॅटर आणि सुंदर असं बॉलिंग विजू यांचं आणि वाईड बॉल. मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो DPL 8 ह्या पर्वामधील हा 5वा सामना इथे प्रगतीपर आहे. यानंतरचा जो 6वा सामना होता तो NMA वर्सेस शहापूर B ह्या टीम मध्ये खेळवण्यात येणार होता. मात्र शहापूर B टीम काहीशा अपूर्ण खेळाडू विना इथं उपलब्ध झाली
आणि त्यामुळे NMS संघाला बाय मिळाला आहे याची सुद्धा आपण सर्वांनी नोंद घ्यायची. विजू यांचा पुढचा चेंडू आणि सुंदर रीतीने गोलंदाजी करत आहेत विजू. बॅट्समनला काहीसा चकवलेला आहे आणि बॅट्समन हा बॉल बीट झालेला आहे. मी डॉक्टर विचू यांचं कौतुक करेन की त्यांच्या मी दोन्ही चिरंजीवांना NMAच्या ग्राउंडवरती खेळताना बघितलंय. रन किती? 21. धाव संख्या झालेली आहे 21 आणि विजू यांचा बॉल चांगल्या रीतीने मारून षटकार. बॅट्समन सत्यजित यांनी सुंदर असा षटकार मारून धावसंख्यामध्ये वाढ करून धावसंख्या झालेली आहे 27. लॉंग ऑफच्या दिशेने तडकावलेला हा चेंडू डॉक्टर किरण विषय यांचं चांगल्या रीतीचं मार्गदर्शन डॉक्टर PK यांना. त्यांनी त्यांच्या चुकामध्ये सुधारणा करून घ्यावी. येस, डॉक्टर किरण हे नेहमीच आमचे मार्गदर्शक राहिलेले आहेत. आतापर्यंत जो काही अनुभव आहे त्यांच्याकडे हा भरणा. विजू यांचा पुढचा चेंडू आणि सुंदर असा तटवलेला आहे सत्यजित यांनी आणि बघूया क्षेत्ररक्षण कशा रीतीने क्षेत्ररक्षण. वा, सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा अशा रीतीने पूर्णपणे. हाच तो खेळाडू डॉक्टर मिथिलेश. आपण बघितलं असेल तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण आता करताना दिसत आहे ते NDF संघासाठी. ह्या सुंदर अशा क्षेत्ररक्षणाने त्यांनी 2 धावा तर वाचवल्या आहेत त्या NDF संघासाठी. ह्या 2 धावाबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती VNDS संघाची 29 धावा. नेक्स्ट बॉलर नेम डॉक्टर वाघ. बघूया आता डॉक्टर वाघ कशी डरकाळी फोडते आहेत आणि समोरच्या टीमला कशा रीतीने रोखतायत. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 64 धावांची आवश्यकता आहे आणि डॉक्टर वाघ हे बॉलिंग घेऊन येत आहेत. मित्रांनो, इथं बक्षीस जाहीर केलेलं आहे. ह्या ओव्हरमध्ये जर 20 धावा जर करण्यात आल्या तर डॉक्टर आशिष यांच्याकडून डॉक्टर 10,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. डॉक्टर आशिष ह्या 6 चेंडूमध्ये जर 20 धावा पटकावण्यामध्ये जर VNDS संघाला जर यश मिळवलं तर डॉक्टर आशिष यांच्याकडून 10,000 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. डॉक्टर वाघ यांचा पुढचा चेंडू आणि बॅट्समन आहेत धर्मेंदर. डॉक्टर वाघ, बघूया बॅटर धर्मेंदर. वाह, काय षटकार मारलेला आहे सुंदर, जबरदस्त. आणि धावसंख्येमध्ये वाढवून धावसंख्या झालेली आहे 37. जे काही बक्षीस स्वरूपात जे काही मानधन इथं मिळणार आहे ते बक्षीस त्याच्यानंतर माऊली वॉरियर्स संघाकडे जमा केलं जाईल याची पण नोंद घ्यायची आहे. 2 बॉल झालेले आहेत डॉक्टर वाघ सर यांचे. जमा करेंगे. थांबा, डॉक्टर वाघ तिसरा चेंडू हाताळतायत. डॉक्टर वाघ आणि बॅटर आहेत धर्मेंदर. डॉक्टर वाघ यांचा तिसरा चेंडू. वा, काय बॅटिंग धर्मेंद्र आणि सुंदर असा षटकार मारला आणि क्षेत्ररक्षण 6 बाउंड्रीच्या पलीकडे जाऊन सुंदर असा झेल घेताना पण हा षटकारच मानला जाईल.